नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग. एक होता परमेश्वरच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या भागापर्यंत आपण बघितलं की पुलकेशीने बनवासीवर हल्ला करून बनवासी जिंकून घेतलं आणि त्यासाठी त्यानं एक वेगळीच युक्ती अवलंबली. मेलेली कुत्रे आणि माकडं यांचा वापर करून त्यानं म्हणायचं तर बनवासीमध्ये एक प्रकारचं बायोलॉजिकल वॉरफेअर सुरू केलं आणि त्यानंतर त्यानं बनवासीचा पाडाव केला. पाठोपाठ सेनापती वृंदावनला सुद्धा हरवून त्यानं संपूर्ण बनवासीवर आपला कब्जा जमवला. त्याच्या पुढे काय झालं ते बघूया आजच्या भागामध्ये. बनवासी जिंकून झाल्यावर पुलकेशी परत रामापतीला भेटायला गेला आणि त्यानं परत एकदा दुर्लभाचा हात मागितला. पण रामापती अजूनही आपल्या ताठ्यात होता. त्याला आपलं कुळ वरच्या दर्जाचं वाटत होतं. त्यानं पुलकेशीला सांगितलं, पण किती झालं तरी यावेळी त्याचा आवाज नरमला होता. माझ्या मुलीचं लग्न मी फक्त क्षत्रिय कुळातच करेन. पुलकेशी हसला. तो म्हणाला, आज बनवासीचं राज्य माझ्या हातात आहे याची तुम्हाला माहिती दिसत नाही. तुम्ही माझे होणारे सासरे आहात म्हणून मी तुमच्याशी नरमाईनं बोलतोय. अन्यथा दुर्लभाला इथून घेऊन जाणं मला सहज शक्य आहे. मी 1 वर्षानं परत येईन. त्यावेळी मी तुमच्यापेक्षा वरच्या दर्जाचा नक्कीच झालेलो असेल. आता मला दुर्लभाला भेटायचंय. तुम्ही आडकाठी करू शकत नाही कारण मी माझ्या राज्यातील एका प्रजाजनाला भेटायचं म्हणतोय. माझ्या कुठल्याही प्रजाजनाला राजा म्हणून मी हक्कानं भेटू शकतो. बोलवा तिला. रमापती म्हणाला, तू अजूनही कुठलाच राजा झालेला नाहीस. कदंबांना तू मारून टाकलंस हे खरं आहे, पण जोवर तुझा राज्याभिषेक झालेला नाही तोवर तू राजा नाहीस. आणि जो राजाच नाही त्याची प्रजा कुठली? राजा हो, मग तिला भेटायच्या गोष्टी कर. पुलकेशी हसला. तुम्हाला माझं नाव माहितीये? माझं नाव आहे पुलकेशी. पुलकेशी म्हणजे महान सिंह. सिंह जेव्हा रानाचा राजा असतो ना, तेव्हा त्याला कोणी अभिषेक झालाय का विचारत नाही आणि त्याची जातकुळी विचारत नाही. मला आत्ताच्या आत्ता दुर्लभाला भेटायचंय. तुम्ही परवानगी दिलीत तर तुमच्या परवानगीनं भेटेन, नाही दिलीत तर परवानगी शिवाय भेटेन. आता सांगा, देताय ना परवानगी? रमापती पुढे कुठलाच पर्याय उरला नव्हता. पुलानं दुर्लभाला त्याच बागेत भेटायला बोलवलं जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. बनवासी मधल्या खजिन्यातला सर्वात मौल्यवान हार पुलानं ठेवून घेतला होता. तो त्यानं दुर्लभासाठी भेट म्हणून आणला होता. पुलकेशी बागेत जाऊन दुर्लभाची वाट पाहत होता. बागेच्या बाहेर हत्यारबंद सैनिकांचा पहारा होता. बराच वेळ झाला पण दुर्लभा आलीच नाही. पुलाला आता तिची चिंता वाटू लागली. ती का आली नसेल? रमापतीनं तिला अडवलं असेल असं पुलाला वाटत नव्हतं. त्याची आता तितकी हिंमतच नव्हती. मग तिनंच याचा विचार बदलला का? विचार करून पुला थकला पण दुर्लभा काही आली नाही. माफ करा. शेवटी पुलानेच परत तिच्या घरी जायचं ठरवलं. पुला बागेच्या बाहेर आला आणि घोड्यावर स्वार होणार इतक्यात त्याला लांबून 3 मेणे येताना दिसले. त्यातून दुर्लभा येते की नाही याची त्याला खात्री नव्हती. शेवटी घोड्याला टाच देऊन तो मेण्यांच्या जवळ गेला. आत बसलेल्या दुर्लभाला पाहून त्याला हायसं वाटलं. लवकरच दोघे बागेत गेले. तिच्या 2 मैत्रिणी नेहमीप्रमाणे बरोबर आल्या होत्या. त्या जरा लांब थांबल्या. दोघांनाही काय बोलवायचं सुचेना. दोघे एकमेकांकडे बघत राहिले. शेवटी धीर एकवटून पुलकेशी म्हणाला, बराच उशीर केलास. दुर्लभा हसली. तुम्हाला माझं नाव माहितीये ना? दुर्लभा. सहजपणे कशी मिळेन मी? मी सहज साध्य नाहीये, दुर्लभ आहे. वा, आवडलं मला. म्हणूनच तर तुला मिळवायचा ध्यास आहे मला. दुर्लभ गोष्टीच हव्या असतात मला, पुलकेशी म्हणाला. बघता बघता दोघांमधला परकेपणा कमी होत गेला. मोकळेपणा वाढायला लागला. एकमेकांशी हसून खेळून बोलताना दोघांच्या मनाच्या गाठी अधिकच पक्क्या होत गेल्या. भेटीमध्ये दोघे रमत गेले आणि वेळ कसा गेला दोघांनाही कळलं नाही. शेवटी दुर्लभाची मैत्रीण कावेरी तिला बोलवायला आली. चल दुर्लभा देवी, सूर्य मावळायला आला. नाही तर तुला शोधायला काका स्वतः येतील इथे. नाईलाजानं दुर्लभा जायला निघाली. ती कधी जाऊच नये असं पुलकेशीला वाटत होतं. तो हो पुढे, मी आलेच. दुर्लभानं भेटीसाठी आणखी काही क्षण मिळवले. एक सांगू तुम्हाला? दुर्लभानं विचारलं. सांग की. मी लग्न करीन तर तुमच्याशीच, पण माझ्या आप्पांच्या संमतीनं लग्न झालं तर मला अधिक आवडेल. काळजी करू नकोस दुर्लभा, मी नक्कीच त्यांना तयार करीन. पण तू परत कधी भेटशील? दुर्लभा हसली. राजेसाहेब, तुमच्या आज्ञेला प्रजाजन कधी तयार असावाच लागेल नाही का? दोघेही खळखळून हसले. दुर्लभा जायला निघाली. बराच वेळ पुलकेशी भोयांच्या दुडकत चालण्यामुळे वर खाली होत दूर जाणाऱ्या मेण्यांकडे पाहत होता. रमापतीला मंजुरी द्यायला लावायची सोपी गोष्ट नव्हती. त्याला आपली मुलगी क्षत्रियांशिवाय इतर कोणालाच द्यायची नव्हती.
पुलकेशी तर क्षत्रिय नव्हता. आता काय करायचं? पुलकेशीच्या डोक्यात पहिला विचार आला शंकर स्वामींचा. तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील याची पुलाला खात्री होती. नाहीतरी त्यांना राज्याच्या व्यवस्थेसाठी सल्ला घ्यायला जाऊन भेटायचं डोक्यात होतच. पुलकेशी 4,000 सैन्य बरोबर घेऊन निघाला. सुकेतू आणि मेघमेरू त्याच्या सोबत होते. इतरांना बनवासी आणि वातापीच्या रक्षणाला ठेवलं होतं. पुलकेशी पूर्वीच्याच मार्गाने भटकायला निघाला, पण आता हे 4,000 सैन्य वाटेत लागणारी सर्व शहरं गावं जिंकत चाललं होतं. हा सर्व प्रदेश कदंब राजवटीतच येत असल्याने विरोध असा कुठेच झाला नाही. एक एक भाग जिंकीत सैन्य वेगानं पुढे सरकत होतं. काही दिवसातच पुलकेशी शंकर स्वामींच्या मठापाशी येऊन पोहोचला. तिथे आल्यावर पुलकेशीनं शंकर स्वामींकडे आपल्याला भेटण्याची कृपा करण्याची विनंती करायला सुकेतूला पुढे पाठवलं. पुलकेशी कोण हे आधी शंकर स्वामींच्या लक्षातच आलं नाही, पण त्यांनी संध्याकाळी येऊन भेटण्याचा निरोप पाठवला. त्यानुसार संध्याकाळी ऊन जरा कळल्यावर पुलकेशी त्यांच्या आश्रमात दाखल झाला. शंकर स्वामी वाचनात व्यग्र होते. ते बाहेर येण्याची वाट पाहत पुलकेशी तिथेच थांबला. बऱ्याच वेळानं शंकर स्वामी बाहेर आले. ते दिसल्याबरोबर पुलकेशीनं पुढे धाव घेतली आणि स्वतःला त्यांच्या चरणांवर घालून घेतलं. शंकर स्वामींना हे अपेक्षित नव्हतं. त्यांनी पुलाला उठवलं. त्याला बघितल्यावर आपण याला कधीतरी भेटलोय हे त्यांना आठवलं, पण तो कोण हे आठवेना. मग पुलानं त्यांना काही वर्षांपूर्वी आपण वातापीहून आलो होतो याची आठवण करून दिली. पण त्यावेळेचा पुलाचा वेश आणि आताचा वेश यात जमीन अस्मानाचा फरक होता. त्यावेळी मूठभर साथीदारांसह आलेला साधारण वेशातील पुला आणि आताचा रुबाबदार वेशातील बरोबर इतक्या लोकांना घेऊन आलेला पुलकेशी एकच आहेत हे पटतच नव्हतं. या मुलानं कदंब राजांना हरवून स्वतःचं राज्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं घेतलेली भरारी शंकर स्वामींना भावली. पुलकेशीला बरोबर घेऊन ते परत आपल्या मठीत शिरले. आपल्या राज्याला त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभावं ही पुलकेशीची विनंती त्यांनी ऐकून घेतली. बाळा पुलकेशी, तू जे केलं आहेस ते निश्चितच मोठं आहे. तुझ्या राज्याला माझ्या शुभेच्छा आहेतच. पण मी इथे माझ्या कार्यक्षेत्रात आहे. माझा आश्रम सोडून इतरत्र कुठेही जायची आता माझी इच्छा उरलेली नाही, आणि या उतार वयात आता तितकी क्षमताही नाही. कसं आहे बाळा, लहान रोपटं असतं ना, ते कुठेही लावलं तरी रुजतं, पण मोठं झाड मूळ जागेवरून हलवलं तर ते जगत नाही. त्यामुळे तुला सतत मार्गदर्शन करायला मी येऊ शकणार नाही. पण तुला जर कधी माझ्या सल्ल्याची गरज लागली ना, तर मला कोणामार्फत साधं पत्र जरी पाठवलंस तरी चालेल. माझ्या अल्पमतीनुसार मला जे योग्य वाटेल ते मी तुला नक्की कळवेन. जा, विजयी हो, पृथ्वीपती हो. पण पुला उठला नाही. तो म्हणाला, ठीक आहे गुरुजी, तुमच्या मताचा मी आदर करतो, पण सध्या मी काय करू शकतो याबद्दल काही सांगाल? शंकर स्वामी म्हणाले, बाळा, उद्या सकाळी मला माझ्या एका व्रताचं समापन करायचंय. परवा सकाळी मला येऊन भेट. मला जे योग्य वाटेल ते मी तुला सांगेन. त्यांचा निरोप घेऊन पुलकेशी आपल्या छावणीवर आला. तिसऱ्या दिवशी सकाळी पुलकेशी आणि सुकेतू परत शंकर स्वामींच्या आश्रमात दाखल झाले. त्याला पाहून शंकर स्वामी प्रसन्न झाले. या बाळांनो म्हणत दोघांनाही आत घेऊन गेले. शंकर स्वामी बोलू लागले, पुला, राजा व्हायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. केवळ सिंहासन मिळालं म्हणजे राजा होत नसतो. राजावर खूप मोठी जबाबदारी असते. प्रजेचा प्रतिपाळ करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य. त्यापासून जो हटला त्याला राज्य करण्याचा अधिकार नाही. पण त्यासाठी अगोदर तुला जनतेची राजा म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. शास्त्रोक्त राज्याभिषेक करून घेतला पाहिजे. तू पैठणला माणूस पाठव. पैठण हे नगर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. तिथे तुला वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मिळतील जे राज्याभिषेकाचा विधी जाणतात. तिथे तुझं काम व्हावं. नाहीच झालं तर मात्र काशी क्षेत्री जाऊन तिथून विद्वान ब्राह्मण आणावा लागेल. राज्य म्हटल्यावर प्रत्यक्ष नागरिकांना आपण त्या राज्याचे नागरिक असल्याची जाणीव सतत व्हायला हवी. त्या राज्याच्या नियमांचं पालन करण्याचं बंधन त्यानं स्वीकारायला हवं. त्यासाठी तुला तुझ्या राज्याचं चिन्ह, ध्वज, नाणी या सगळ्याचा विचार करावा लागेल. काय आहे तुझ्या राज्याचं चिन्ह? क्षणभर विचार करून पुलकेशी म्हणाला, श्री विष्णूंचा तिसरा अवतार वराह, तेच आमचं राजचिन्ह असेल गुरुदेव. ठीक आहे, मग तुझा राजवाडा, तुझा ध्वज, तुझी मोहोर, तुझी नाणी सगळ्यावर वराहाला स्थान दे. वराह ध्वज सर्व भारतवर्षात पसरू दे. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. आणखी एक गोष्ट विचारायची होती गुरुदेव. काय बोला? जातीनं मी हलक्या कुळातला आहे. मला जर क्षत्रिय व्हायचं असेल तर काय करावं लागेल? शंकर स्वामी हसले. ही गोष्ट मात्र सोपी नाहीये पुला. एक उपाय आहे. तो प्रचंड कष्टाचा आणि त्याबरोबर खर्चिकही आहे.
कुठला गुरुदेव सांगा फक्त, मी नक्की तो करण्याचा प्रयत्न करीन. पुला, त्यासाठी तुला नुसता राजा होऊन नाही पुरणार, तुला सम्राट बनावं लागेल, राजांचाही राजा. मग त्या सम्राट पदासाठी एखादा मोठा यज्ञ करावा लागेल. राजसूय, अश्वमेध किंवा तत्सम यज्ञ केलास की तुला सम्राट म्हणून मान्यता मिळेल. 5 प्रमुख यज्ञ आहेत, कुठलाही एक केलास तरी चालेल, कारण केवळ क्षत्रियच सम्राट होऊ शकतो. वैदिक विधींनी तुझी मुंज करून तुला क्षत्रिय करून घेतलं जाईल, त्या तरच तुला सम्राट पदाचा अभिषेक होईल. पुलाच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं. रमापतीची अट पूर्ण करणं कितीही कठीण असलं तरी अशक्य नव्हतं. शंकर स्वामींचा निरोप घेऊन पुला माघारी आला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर आपल्या राज्याची स्वप्न होती आणि अश्वमेध करण्याची लालसा होती. परत आल्यावर पुलानं नवीन सैन्य भरती सुरू केली. बनवासीमधून हातात आलेला अमाप पैसा नवीन सैन्याच्या तयारीसाठी वापरला जाऊ लागला. त्याचबरोबर राज्यातील सर्व गावं शहरं यामधून राजा पुलकेशीच्या नावाची दवंडी पिटली गेली. पिवळ्या रेशमावर विणलेल्या वराह ध्वजाचं चिन्ह प्रत्येक गावात दिसू लागलं. यापुढे प्रत्येक गावप्रमुखानं साऱ्याची भरणी वनवासीला न करता वातापीला करावी अशा सूचना सगळीकडे दिल्या गेल्या. वातापीच्या बाहेर जराशा अंतरावर एक नवीन शहर वसवलं जाऊ लागलं. त्याचं नाव ठेवलं बदामी. बदामीची आखणी जोरात सुरू झाली. घरं, बागा, रस्ते सर्व गोष्टींसाठी जागा नेमल्या जाऊ लागल्या. वातापीच्या बाजूच्या डोंगरावर जिथे रणरागाला गढी बांधायची होती तिथे एक मजबूत किल्ला उभारला जाऊ लागला. किल्ल्यावर राजवाड्याची उभारणी सुरू झाली. लवकरच बदामीचा व्याप वाढता वाढता इतका वाढला की वातापी त्यात कधी मिसळून गेलं हे कळलंच नाही. पुलानं सुकेतूला एक विशेष कामगिरी दिली होती. आजूबाजूला कुठले राजे आहेत, त्यांचा प्रदेश किती, कसा आहे, त्यांची ताकद किती, या सगळ्याची माहिती सुकेतून मिळवून एकत्रितपणे संकलित करायची होती. अय्यप्पा, मल्लप्पा आणि इतर हेर खातं त्याच्या मदतीला होतं. त्याला हवी असेल ती माहिती मिळवून आणणं ही त्यांची जबाबदारी होती. त्यानुसार सगळेच कामाला लागले. मेघमेरू, लिंगण्णा, केसरी, वनराज आणि केशव हे पुलाच्या सैन्य दलातील 5 प्रमुख तुकड्यांचे प्रमुख झाले. प्रत्येकाच्या हाताखाली आणखी 10-10 सरदार नवीन नेमले गेले. यातले काही पुलाच्या मूळ सैन्यातले होते तर काही कदंबांचे सरदार पुलाला सामील झालेले होते. प्रत्येकाच्या हाताखाली 1000 सैनिक असणार होते, म्हणजेच 50,000ची खडी फौज पुलाकडे असणार होती. लिंगण्णा हत्तीदल सांभाळणार होता. मेघमेरू आणि केसरी घोडदळाचे प्रमुख होते. वनराज आणि केशव यांच्या ताब्यात पायदळ होतं. अय्यप्पाला हेर खात्यातही नवीन भरती करायची परवानगी दिली गेली. हेर खात्याची ताकद पुलाला ठाऊक होती. कदंबांचं हेर खातं जर कार्यक्षम असतं तर कदंब पराभूत झालेच नसते. त्यामुळे हेर खात्याकडे पुला दुर्लक्ष करणार नव्हता. वेगानं हालचाली सुरू झाल्या. मधल्या काळात पुलानं दक्षिणेकडच्या लहान लहान चोला राज्यांवर जोरदार हल्ले चढवले आणि आपला मुलूक वाढवत नेला. मात्र ह्या राज्यांना आपल्या राज्यात सामील न करता त्यांना आपले मांडलिक बनवून ठेवलं गेलं. सर्वात पहिल्यांदा पुलकेशीची नजर वळली ती पल्लव राजांवर. पल्लव राजे तेलुगू भाषिक भागावर राज्य करत होते. त्यांच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता, पण सैन्याची ताकद त्या मानानं कमी होती. दक्षिणेकडे चोलांचा प्रदेश होता. चोला हे राज्य म्हणावं इतका मोठा भूप्रदेश नव्हता. किंबहुना चोला घराण्यातील अनेक उपशाखांकडे वेगवेगळे प्रदेश होते आणि ते वेगवेगळ्या राजांना आपले अधिपती मानून त्यांचे मांडलिक म्हणून राहते. बहुतेकांचं स्वामित्व पल्लव घराण्याकडे होतं. पल्लवांचा राज्य विस्तार सुद्धा फारसा सक्षम नव्हता. सध्याचा पल्लव राजा विलासी आणि दुबळा होता, पण त्याचा निष्ठावंत सेनापती विश्वजित याच्यामुळेच पल्लव राज्य टिकून होतं. उत्तरेकडे विदर्भात नल वंश राज्य करत होता. विदर्भाच्याही उत्तरेला असलेले महिष्मतीचे कलचुरी राजे मात्र बलवान होते, पण महिष्मती बदामीपेक्षा खूपच उत्तरेला होतं. त्यामुळे त्यांच्याकडून बदामीला फारशी भीती नव्हती. कोकणात मोऱ्यांची राजवट होती, पण मोरे जमिनीवरच्या लढाईच्या फंदात फारसे पडत नसत. त्यांची ताकद समुद्राच्या आसपासच्या भागात होती. लवकरच सुकेतून ही सर्व माहिती पुलकेशी पुढे सादर केली. 50,000च्या फौजेला विरोध करायची ताकद यातल्या कुठल्याच राजाकडे नव्हती. थोडक्यात सांगायचं तर सम्राट बनायला पुलकेशीसाठी अगदी योग्य परिस्थिती होती. सुकेतूचा अहवाल पुलानं पाहिल्यावर त्यानं सुरुवात कुठून करावी याचा विचार केला. मोऱ्यांची फौज जरी किनारपट्टीवरच असली तरी ते आत येणारच नाहीत असं खात्रीनं सांगता येत नव्हतं. त्यामुळे बदामीहून बनवासीला जाऊन तिथून अंकोल्यावरून मडगाव, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि राजापूर हा मोऱ्यांचा किनारपट्टीचा भाग पहिल्यांदा जिंकावा, म्हणजे तिथला व्यापारही पूर्णपणे ताब्यात येईल आणि मग तिथून हल्ला होणार नाही हे सुद्धा निश्चित होईल. त्यानंतर दक्षिण पूर्वेकडे निर्धास्तपणे आक्रमण करता येईल हे पक्क ठरलं. त्यानुसार पहिल्यांदा हेरखातं कामाला लागलं. पुलकेशीची माणसं या सर्व भागात पसरली.
प्रामुख्यानं कानडी आणि मराठी दोन्ही भाषा सफाईनं बोलणारे लोक त्यासाठी निवडले गेले. बनवासी मधील व्यापाऱ्यांना या भागात व्यापार करायला उत्तेजन दिलं गेलं. त्यांच्या हाताखाली पुलकेशीच्या हेरखात्यातले लोक होते. व्यापाऱ्यांनी व्यापाराच्या सबबीवर या सर्व भागात आपला जम बसवला आणि हेर खात्याला सगळीकडच्या बातम्या काढायला मुक्त द्वार मिळालं. किनारपट्टीचा भाग असल्यामुळं येणारी जहाजं माल लादून यायची आणि तो माल इथे उतरवून इथला माल घेऊन जायची. समुद्रात चाच्यांकडून लूटमार होणं हे काही नवीन नव्हतं. पण त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावर सत्ता टिकवायची तर बळकट आरमाराची गरज होती. मग पुलानं त्या दृष्टीनं आरमाराची बांधणी सुरू केली. कारवारच्या भागात जहाजं बांधली जाऊ लागली. चालुक्यांचं राज्य बाळसं धरू लागलं. बलदंड अशी 50,000 कसलेली सुसज्ज फौज लवकरच उभी राहिली. तिच्या बरोबर सागरावरील वर्चस्वासाठी आरमारही तयार होत होतं. चालुक्यांचा सेनासागर आता परिसर जिंकायला तयार होता. पुढे काय झालं पाहूया पुढल्या भागात. पाहत राहा एक होता परमेश्वर. धन्यवाद.